नमस्कार, श्रुती किचन क्वीनमध्ये तुमचं स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे मलाई कोफ्ता। तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी पनीर घेतलेला आहे। आता मी ह्यामध्ये बॉईल केलेले बटाटे ॲड करते। इथे मी हिरवी मिरची ॲड करते, काजू ॲड करते, मनुके ऐड करते, बदाम ऐड करते आणि चवीनुसार मीठ ऐड करते। इथे मी ब्लॅक पेपर ऐड केलेला आहे आणि इथे मी कॉर्नफ्लॉवर ऐड करते। आता मी ह्याला मिक्स करून घेणार आहे। इथे मिक्स करून मी घेतलेला आहे। आता मी हातावर तेल लावून घेणार आहे। इथे आपल्याला आता बॉल्स रेडी करून घ्यायचे आहेत। इथे हे बॉल बघा, अशी सर्व आपल्याला रेडी करून घ्यायचे आहेत। इथे मी सर्व बॉल रेडी करून घेतलेले आहेत। आता ह्याला डीप फ्राय करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता कलर चेंज झालेला आहे। इथे आपल्याला असे गोल्डन ब्राउन होसपर्यंत काढून घ्यायचे आहे। इथे मी कढई घेतलेली आहे, त्यामध्ये मी जिरे चांगले तडतडून दिलेले आहेत आणि इथे मी लाल मिरच्या 4 घेतलेल्या आहेत। इथे मी टोमॅटो ॲड केलेले आहेत आणि काजू पण ॲड केलेले आहेत। इथे मी पंपकिन सीड्स ॲड केलेले आहेत आणि सनफ्लावर सीड्स। इथे मी कोथिंबीरीचे काड्या घेतलेल्या आहेत, ह्याला डंटल पण बोलतात, ते मी ह्यामध्ये ॲड केलेले आहे। इथे मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे। एक चमचा हळद ॲड केलेली आहे। इथे मी 1 चमचा धना पावडर ॲड केलेली आहे। इथे 1 चमचा लाल तिखट ॲड केलेला आहे। ह्याला आता छानसं आपण परतून घेणार आहे। आता मी ह्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करते। पाण्याला एक उकळी काढून घ्यायची आहे। हे मी मसाल्याची तयारी करते। आपल्याला हे वाटण रेडी करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता उकळी आलेली आहे। इथे मी आता ग्राइंड करून घेणार आहे। इथे मी कढई घेतलेली आहे। इथे तेल छानसं गरम झालं, मी त्यामध्ये 4 इलायची आणि 2 तेजपत्त्याची पानं ॲड करते। इथे छोटा दालचिनीचा तुकडा ॲड केलेला आहे। ह्यामध्ये 1 चमचा लाल तिखट ॲड केलेला आहे। जे मसाला आता मी ग्राइंड करून जे वाटण रेडी केलेलं होतं ते आता मी ह्या तेलात ॲड करते। आता ह्याला एक छानशी उकळी काढून घ्यायची आहे। ह्यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड केलेला आहे। इथे मी 1 चमचा गरम मसाला ॲड केलेला आहे।
इथे मी धना पावडर ॲड केलेली आहे। आता ह्याला चांगला मिक्स करून घेणार आहे मी। आजचा जो आपला मलाई कोफ्ता आहे तो बिन कांदा आणि लसूणचा आहे। सो तुम्ही बघू शकता इथे मी 1 चमचा हनी ॲड केलेली आहे। आता इथे मी कस्तुरी मेथी ॲड करते। ह्याला परत एकदा आपण मिक्स करून घेऊया। आता ह्यामध्ये मी फ्रेश क्रीम ॲड करते 2 मोठे चमचे। आता परत मी ते मिक्स करून घेणार आहे। आता जे आपण कोफ्ते फ्राय करून घेतले होते ते ह्यामध्ये आता ॲड करून घेणार आहे मी। इथे तुम्ही बघू शकता सर्व कोफ्ते मी ॲड करून घेतलेले आहेत। लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।